आज आपण करतोय वांग्याची भाजी। वांगे आपल्याला अगदी 12ही महिने मिळतात, कधीही मिळतात। आणि आज छान अशी ताजी वांगी घेतलेली आहेत आणि ती आपण हिरवं वाटण करून वांग्याची भाजी बनवूया। वांगे बऱ्याच जणांना आवडतात आणि बऱ्याच जणांना आवडत सुद्धा नाहीत। तरी पण अशा वेगळ्या प्रकारे आपण केली तर आपल्याला नक्कीच खायला मजा येईल। आणि ह्या सर्व साहित्य घेतलेलं आहे, त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर आपण सगळी तयारी झालेली आहे। चला आपण ती भाजी कशी करायची करूया, किचनमध्ये जाऊया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी इथे एक पाव वांगे घेतलेले आहे। 10 मिनिटं पाण्यामध्ये मीठ घालून वांगे भिजत ठेवले होते, म्हणजे त्यावरची सर्व घाण डस्ट काय असेल किंवा काही कीड वगैरे लागली असेल तर ते निघून जातं, म्हणून मी 10 मिनिटं पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवली होती। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता। आणि आपण सोबत मसाले घेतलेले आहे। तर त्यासाठी मी ते खोबरं घेतलेलं आहे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, मीडियम तिखट आहे। आणि अद्रक लसूण घ्यायचे आहे, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। कोथिंबीरला भरपूर लागणार आहे। मसाले घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि 5 चमचा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा धन्याची पावडर आणि गोडा मसाला घेतलेला आहे 1 चमचा, त्याची मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि मीठ आणि आणखी घेतलेला आहे मी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी आणि एक छोटासा कांदा घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्यावरची सालं सुद्धा मी काढून घेतलेले आहे। कांदा पण आपण कट करून ठेवूया। तर सर्वात आधी आपण इथे मसाला करून घेऊया। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साहित्य घालणार आहे आणि आपल्याला ही मसाला पाणी न घालता जाडसर वाटायचा आहे, म्हणजे रवाळ ठेवायचा आहे। तर आता हे सर्व साहित्य मी एकत्र केलेलं आहे। गोडा मसाला घाला या भाजीला, म्हणजे छान लागते। आपल्या आवडीनुसार 1 चमचा किंवा 1.5 चमचा क्वांटिटीनुसार घालायचा आहे। आणि याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आणि सर्व साहित्य मी इथे ॲड झालेलं आहे, मीठसुद्धा घातलेलं आहे थोडंसं, आपल्याला नंतरसुद्धा घालायचं आहे, तर ते बघूनच घालूया। आणि आता मसाल्याची पेस्ट करूया। वरून आपण कोथिंबीर घातलेली आहे, आवडीनुसार कोथिंबीर घालायची। इथे कोथिंबीर थोडीशी आपल्याला जास्त लागणार आहे, कारण वाटण हिरवं करायचं आहे। आता आपण मिक्सरला लावूया। हे बघा, आता आपलं वाटण तयार आहे। जर आपलं वाटण पाणी न घालता बारीक झालं नाही तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर आता हे आपलं वाटण तयार आहे आणि त्या वाटणामध्ये 1 किंवा 2 चमचा पोहे खायचा चमचा आपल्याला इथे तेल ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे तेल टाकून आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता आपण वांगे 4 आपल्या फोडी करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला कट करून घ्यायचे आहे वांगे, म्हणजे ते आपल्याला अख्खं ठेवायचं आहे। तर आपण हे 4 त्याला कट करून घेऊया। अर्धवट आपल्याला कट करायचे आहे, तर तुम्ही बघू शकता, म्हणजे वांगंसुद्धा आपल्याला अख्खं राहिलं पाहिजे असे वांगे आपण कट करून घ्यायचे आहे। आणि त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे। मसाला आपण आधी फ्राय केलेला नाही किंवा काही नाही, अगदी कच्चाच मसाला आहे। तर आता हे छानपैकी वांगेसुद्धा आतून आपल्याला चेक करून घ्यायचे आहे, किडके वगैरे निघतात। तर आपण आता हा मसाला या वांग्यामध्ये छानपैकी भरायचा आहे। वांग्यामध्ये मसाला भरताना बोटाने चांगला प्रेस करून भरावा, म्हणजे वांगी शिजताना तो मसाला बाहेर येणार नाही। तर आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। तर वाटण पण आपलं छान असं झालेलं आहे, त्यामुळे रंगसुद्धा मस्त आलेला आहे। जर तुमचं वाटण जास्त बारीक झालंच नाही तर अगदी किंचितसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, एकदम बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं। तर आता सगळे वांगे आपला मसाला भरून झालेले आहे आणि एवढा मसाला आपला उरलेला आहे, हा आपल्याला फोडणीत घालायचा आहे। कांदासुद्धा कट करून घेतलेला। आता मीडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल इथे आपल्याला भरपूर लागणार आहे, 2-3 मोठे चमचे तेल मी इथे घातलेलं आहे। आणि तेल तापल्यानंतर मोहरी घातली अर्धा चमचा आणि ते तडतडल्यानंतर जिरे आणि कांदा घातलेला आहे, कढीपत्ता। कांदा आपल्याला छान हलका गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, जळू द्यायचं नाही। आणि वरून घातलेले आहे हिंग।
आणि नंतर आपल्याला कांदा अर्धा परतल्यानंतर वांगे घालायचे आहे. वांगे घातल्यास चांगले मिक्स करून घ्यायचे आहे 2-3 मिनटं. आणि त्यानंतर आपल्याला उरलेला मसाला आपल्याला किती क्वांटिटी करायची आहे भाजीची त्यानुसार घालायचा आहे, किती घट्ट किंवा पातळ लागणार आहे. आता मी सर्व मसाला घातलेला आहे कारण मी 4 ते 5 माणसांसाठी करणार आहे. आणि चांगल्यापैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने करायचं म्हणजे वांग्यातला मसाला पण बाहेर यायला नको. आणि 2-3 मिनटं मिक्स करून घेतलेला आहे. आणि वरून मी इथे गरम मसाला घातलेला आहे, त्याचीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि झाकण ठेवूया 2 मिनटं. 2 मिनटानंतर लगेच झाकण काढायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही. आता आपण ह्या भाजीला मिक्स करून घेऊया, म्हणजे वांग्याला मिक्स करून घेऊया. आपण हा मसाला घातलेला आहे, हा सर्व चांगल्या हलक्या हाताने मिक्स करूया, म्हणजे वांग्यातला मसालासुद्धा बाहेर यायला नको म्हणून. आणि इथे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं, गरम पाणी घातलेलं आहे. क्वांटिटीनुसार घालूया, आपल्याला किती करायचं आहे. आणि मीठ घातलेलं आहे. मीठ आपण आधीसुद्धा घातलेलं आहे, तर ते लक्षात घेऊनच इथे मीठ घालायचं आहे. आणि आता आपण झाकण ठेवायचं आहे. 2-2 मिनटांनी झाकण चेक करत राहायचं आहे, म्हणजे खोलून बघायचं आहे. झाकण काढल्यानंतर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे 7-8 मिनटं. आणि त्यानंतर मग आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे कोथिंबीर ॲड करायची आहे. तर आता ही भाजी शिजलेली आहे, मी इथे वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि जर तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी आणखी ॲड करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भाजी छान तयार झालेली आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. अगदी वरण भात आणि वांग्याची भाजी अगदी भन्नाट बेत आहे. वा, मस्त अगदी ही आपली झणझणीत आणि चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता गरमागरम वांग्याची भाजी सर्व करूया. भाकरी, चपाती किंवा पुरी, भात कशाबरोबरसुद्धा ही भाजी छान लागते. वरण भात आणि वांग्याची भाजी मस्तपैकी कॉम्बिनेशन आहे. तुम्ही ही भाजी जरूर एकदा करून बघा, छान टेस्टी झालेली आहे. तर असा हा मी दुपारचा जेवणाचा बेत केलेला आहे. वांग्याची चमचमीत झणझणीत भाजी आणि दही आणि सोबत आपण तिळाची चटणी केलेली आहे आणि भाकरी आणि सोबतच आपल्याला काकडी किंवा कैरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.